हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल. आपण बैलपोळा ही कविता शिकलो आहोत. आज आपण बैलपोळा या कवितेचे क्वेश्चन आन्सर्स म्हणजेच नोट्स लिहिणार आहोत. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टेक्स्टबुक आणि वर्कबुकमधील संपूर्ण स्वाध्याय उत्तरांसकट दिलेला आहे. तुम्ही सगळ्यांनी बैलपोळा या कवितेचा एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ पाहिलाच असेल. पण जर काही मुलांनी बैलपोळा या कवितेचा एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ पाहिला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. नक्की पहा. चला तर मग आता आपण बैलपोळा या कवितेच्या नोट्स लिहायला आणि वाचायला सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे, खालील मराठी शब्दांचे इंग्रजी अर्थ लिहा. मीनिंग्स लिहायचे आहेत. पहिला शब्द आहे बैल, ऑक्स किंवा बुल. दुसरा शब्द आहे आराम, रेस्ट. 3 शिंगे, हॉर्न्स. 4 काम, वर्क. 5 रंगीत, कलरफुल. 6 रेशमी, सिल्की. 7 गोठा, काउशेड. 8 सण, फेस्टिवल. 9 गाव, विलेज. 10 झुली, फ्रिल. प्रश्न दुसरा आहे, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन वन सेंटेन्स. प्रश्न पहिला आहे, बैलांच्या सणाला काय म्हणतात? उत्तर, बैलांच्या सणाला बैलपोळा म्हणतात. 2 बैलांना कसे सजवले आहे? उत्तर, बैलांना मखमली झुली घातल्या आहेत, शिंगे रंगवून कपाळावर रेशमी बाशिंगे बांधली आहेत. अशा प्रकारे बैलांना सजवले आहे. सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये लिहायची आहेत. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी या व्हिडिओचे स्क्रीनशॉट काढून ठेवायचे आहेत. प्रश्न तिसरा आहे, बैलांची नावे कोणती आहेत? उत्तर, बैलांची नावे ढवळ्या व पवळ्या आहेत. 4 बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना काय खाऊ घालतात? उत्तर, बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना पुरणपोळी खाऊ घालतात. 5 बैलांची मिरवणूक कोठे काढली? उत्तर, बैलांची मिरवणूक गावभर काढली. प्रश्न तिसरा आहे, खालील प्राणी कोठे राहतात ते लिहा. वेअर डू द फॉलोइंग ॲनिमल्स लिव्ह? राईट बिलो. 1 घोडा. घोडा कुठे राहतो? तबेल्यात. घोडा तबेला. मासा पाण्यात, पाणी. हत्ती जंगलात राहतो. हत्ती जंगल. आणि माकड झाडावर राहते, त्यामुळे माकड झाड. आणि वाघ राहतो गुहेत. वाघ गुहा. आणि कासव पाण्यातही राहतो आणि जमिनीवरही राहतो, त्यामुळे कासव पाणी आणि जमीन. प्रश्न चौथा आहे, खालील शब्दांपासून अनेक शब्द बनवा. मेक मोर वर्ड्स फ्रॉम द गिवन वर्ड्स. इथे एक शब्द दिलेला आहे आणि एका शब्दांपासून आपल्याला अनेक शब्द बनवायचे आहेत. पहिला शब्द आहे कपाळी. कपाळी या शब्दापासून आपण कळी, पाळी, पाक आणि पाकळी याप्रमाणे हे शब्द बनवले. त्यानंतर हे पहा, पुरणपोळी. आता पुरणपोळी या शब्दाचे आपल्याला फोल्ड करून अनेक शब्द तयार करायचे. जसं की हे पहा, पुरण आणि पोळी हे 2 शब्द तयार झाले. आणखी पहा, पोर, पुरण, रण, पुळी, पोळी याप्रमाणे. गावभर. गाव, भर, वर, गार.
प्रश्न 5वा आहे, शेवट समान असणारे कवितेतील शब्द लिहा. राईट डाऊन द रायमिंग वर्ड्स फ्रॉम पोयम. 1. मखमली झुली. 2. कामधाम आराम. 3. शिंगे बाशिंगे. प्रश्न 6वा आहे, सजले धजले अशा शब्दांना जोड शब्द म्हणतात. कवितेतील जोड शब्द वाचा व लिहा. असे आणखी काही जोड शब्द लिहा. तर आपण इथे कवितेतील आणि कवितेच्या बाहेरील, कविते व्यतिरिक्त सुद्धा जोड शब्द लिहिलेले आहेत. पुरणपोळी, नोकर चाकर, कामधाम आणि घरदार. प्रश्न 7वा आहे, खालील शब्दांना भर हा शब्द जोडा आणि वाक्यात उपयोग करा. हे पहा, इथे काही शब्द दिलेले आहेत. त्या शब्दांना आपल्याला भर हा शब्द जोडायचा आहे आणि त्यानंतर या शब्दांचा आपल्याला वाक्यात उपयोग करायचा आहे. हे पहा, पहिला शब्द आहे तोंड. मग भर शब्द जोडून तोंडभर असा शब्द तयार झाला. त्यानंतर आपण वाक्य तयार केलं आहे, शिक्षकांनी मुलांचे तोंडभर कौतुक केले. दुसरा शब्द आहे पिशवी. पिशवीभर. आईने बाजारातून पिशवीभर फळे आणली. 3. हात. हातभर. लग्नात नवरीने हातभर मेहंदी काढली. 4. घर. घरभर. सोनूने घरभर खेळणी टाकली होती. 5. गाव. गावभर. बैलांची गावभर मिरवणूक काढली. प्रश्न 8वा आहे, खालील चौकटीत काही अक्षरे दिलेली आहेत. त्या अक्षरांपासून काही फुलांची नावे तयार होतात. ती शोधा व लिहा. हे पहा, इथे एक चौकट दिलेली आहे आणि त्या चौकटीमध्ये अनेक अक्षरे आहेत. आपल्याला ही सगळी अक्षरे जोडायची आहेत आणि त्या अक्षरांपासून आपल्याला फुलांची नावं म्हणजे फ्लावर्स नेम तयार करायचे. हे पहा, इथे पहिला शब्द आहे पारिजातक. त्यानंतर इथे शब्द आहे मोगरा. इथे आहे जास्वंद, शेवंती, कमळ. याप्रमाणे आपल्याला हे पहा, जाई, जुई, गुलछडी अशा अनेक फुलांची नावं इथे दिलेली आहेत. गुलाब, चाफा, अबोली, झेंडू आणि सदाफुली. तर आता आपण ही जी अक्षरे आहेत की नाही शोधलेली, त्या अक्षरांची नावे इथे खाली दिलेली आहेत. ती आता आपण वाचूया. हे पहा, मी इथे उत्तरे दिलेली आहेत. पारिजातक. पारिजातक हे एका फुलाचं नाव आहे. पारिजातक, जाई, जुई, गुलछडी, चाफा, झेंडू, सदाफुली, गुलाब, अबोली, शेवंती, मोगरा, जास्वंद आणि कमळ. तर इथे आपण 13 फुलांची नावे लिहिलेली आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 9वा आहे, तुमच्या आवडत्या प्राण्याची माहिती 5 वाक्यात लिहा. तुमच्या फेवरेट ॲनिमल विषयी तुम्हाला 5 सेंटेन्स लिहायचे. तर मी इथं सिंह ह्या प्राण्याविषयी लिहिलेला आहे. तुम्हाला सिंहाव्यतिरिक्त इतर कोणता प्राणी आवडत असेल तर त्याविषयी सुद्धा तुम्ही 5 ओळी लिहू शकता. उत्तर, माझा आवडता प्राणी सिंह आहे. त्याला जंगलाचा राजा म्हणजे वनराज म्हणतात. त्याच्या मानेभोवती आयाळ असते. त्याच्या ओरडण्याला गर्जना म्हणतात. सिंह शूर असतो. आणि मुलांनो, या कवितेचा शेवटचा प्रश्न आहे प्रश्न 10वा, पोळा ह्या सणामधून कोणता संदेश दिला जातो? म्हणजे ह्या कवितेमधून आपण काय शिकलो? उत्तर, मुक्या प्राण्यांबद्दल दया, प्रेम व कृतज्ञता बाळगणे हा संदेश पोळा सणामधून दिला जातो. तर मुलांनो, आता तुम्ही सगळ्यांनी बैलपोळा ह्या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय तुमच्या नोटबुकमध्ये छान सुंदर अक्षरात लिहा. हा व्हिडिओ 2 ते 3 वेळा लक्षपूर्वक ऐका, म्हणजे तुमचे कवितेचे सगळे प्रश्न उत्तरे अगदी छान तोंडपाठ होतील. आणि ही कविता सुद्धा तुम्ही वाचा आणि पाठ करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल
तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छान छान नवनवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.